This सह conference will now be recorded. सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम. परमपूज्य स्वामी विवेकानंदांच्या जीवनपटाचा उलगडा आध्यात्मिक साधनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने आपण करत आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये बराचसा अवकाश झाल्याने कदाचित आपली पार्श्वभूमी थोडीशी बळकट व्हावी या दृष्टीनं स्वामीजींच्या आयुष्यामधील त्यांच्या जन्मापासून त्यांच्या वयाच्या 38व्या वर्षापर्यंतचे सर्व प्रसंग जमेल तितक्या खोलामध्ये जाऊन जमेल तितक्या ताकदीने आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. 1901 साल उजाडलेला आहे. स्वामीजी 38 वर्षांचे झालेले आहेत आणि त्यांच्या असणाऱ्या त्यांच्या शरीरातील 21 व्याधींनी आता अकराळ विकराळ स्वरूप धारण केलेलं आहे. स्वामीजींची प्रत्येक पेशी न पेशी आजारांनी त्रस्त आहेत. स्वामीजी अत्यंत संत्रस्त आहेत. शरीर साथ देणं कमी कमी करत चाललं होतं आणि स्वामीजींचा 1901 सालामधला उन्हाळा, या उन्हाळ्याने स्वामीजींच्या दम्याने फार उचल खाल्ल्यामुळे तब्येत आणखीन खालावलेली होती. थोडासा त्या उन्हापासून थोडी सुटका व्हावी, तब्येतीला थोडा आराम पडावा या दृष्टीने सगळ्यांनी असा नियोजन केले की स्वामीजींना दार्जिलिंगला घेऊन जावं. थंड हवेचं ठिकाण आहे, उन्हापासून थोडी मुक्तता होईल, निसर्ग चांगला आहे, हवा चांगली आहे, दम्यासाठी त्याला ते उपयोगी पडेल असा विचार करून स्वामीजी, त्यांचे काही शिष्य आणि स्वामीजींची बहीण स्वामीजींच्या बरोबर दार्जिलिंगला गेले. 10-15 दिवसाचा मुक्काम केला. थोडी तब्येत बरी झाली आणि स्वामीजींनी पुन्हा कलकत्त्याला बेलूर मठामध्ये येण्याचा निर्णय केला. या काळामध्ये त्यांनी बेलूर मठामध्ये येण्याचं कारण म्हणजे मठाचा कारभार सुद्धा थोडा वाढत चालला होता आणि स्वामीजींची लोकप्रियता आता शिगेला पोहोचलेली असल्यामुळे असंख्य लोक बेलूर मठाकडे जात असत भेट घेण्यासाठी. राजकीय दृष्ट्या महत्वाच्या गोष्टी, व्यक्ती, सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या व्यक्ती कलकत्त्याला जर काहीही निमित्ताने आल्या तरी सुद्धा स्वामीजींचं दर्शन घ्यावं म्हणून बेलूर मठाकडे येत आणि अशा वेळेला बेलूर मठामध्ये स्वामी नसतील तर बरेचसे हिरमुसले होऊन ते परत जात असत. याच काळामध्ये स्वामीजींची परमशिष्या जोसेफाईन मॅक्लिऑड जपानमध्ये होती आणि तिने स्वामीजींच्या बद्दल जपानमधल्या काही उच्च पदस्थ बुद्ध धर्माचे जे प्रमुख होते त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या सर्वांनाच स्वामीजींना भेटण्याची अतिशय उत्सुकता लागली होती आणि म्हणून जोसेफाईन मॅक्लिऑड या बाईंनी स्वामीजींना पत्र लिहिलं की स्वामीजी, आपण जपानला आलात तर जपान आपलं स्वागत करण्यासाठी अतिशय सिद्ध आहे. स्वामीजींनी पत्राला उत्तर दिलं की तू बोलवतेस मला खरी, पण माझं शरीर मला तितकंसं साथ देत नाही. बाकी सगळं कालिमा बघून घेईल.
जर बरं वाटलं तर आपण जपानला जाऊ. या काळामध्ये स्वामीजी जास्त करून एकांतातच राहत असत. बहुतेक वेळा त्यांनी वस्त्रांचा त्याग केलेला असे. केवळ एका लंगोटीवर किंवा कौपिनावरच ते राहत असत. झोप त्यांना लागत नसे. निद्रानाशाचा रोग जडलेला होता आणि पाय दाबण्यासाठी सुद्धा काही शिष्य जवळ येत असत. स्वामीजी म्हणत, जरा हळू दाबा, कारण पाय दाबण्याने सुद्धा त्यांना वेदना होत होत्या, अशी त्यांची परिस्थिती होती. जवळचा शिष्य, रोजची सेवा करणारा, एकदा स्वामीजींच्या जवळ गेला आणि त्याला स्वामीजींचं ही दुर्दशा शरीराची पाहावे ना, कळवळ आला त्याला. आणि तो स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी, तुम्हाला या अवस्थे बघून मला खूप दुःख होतंय. मी तुमची सेवा सुद्धा सरळ करू शकत नाही, कारण माझ्या सेवेसाठी मी जेव्हा माझ्या बोटांचा उपयोग करतो तेव्हा तुम्हाला वेदना होतात, आणि तरी सुद्धा तुम्ही काम करत आहात. हा प्रश्न विचारला तेव्हा स्वामीजी थोडेसे उन्मनी अवस्थेमध्ये होते. स्वामीजींनी त्या प्रश्नाचं उत्तर त्या उन्मनी अवस्थेमधूनच दिलं, आणि दिलेलं उत्तर ऐकून लक्षात ठेवण्यासारखं आहे. स्वामीजी म्हणाले, ठाकूरांच्या निधनानंतर 2 ते 3 दिवसाच्या आत कालीमा माझ्या शरीरामध्ये प्रवेश करती झाली. पहा, एक एक वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. ठाकूरांच्या निधनानंतर 2 ते 3 दिवसामध्ये कालीमा माझ्या शरीरामध्ये प्रवेश करती झाली, आणि तेव्हापासून आतापर्यंत तीच सगळं माझं काम करून घेते. अतिशय पवित्र देहामध्ये भगवंत माध्यम म्हणून त्याची अनुकृपा ज्या ज्या लोकांवर असते त्यांच्यावरती अनुकृपा व्हावी म्हणून तो संतांचा देह वापरते. भगवंत संतांचे देह वापरतात. भगवंताचं पावित्र्य अतिशय तीव्र असल्यामुळे ज्यांचं पावित्र्य अतिशय तीव्र आहे त्यांच्याच शरीरामध्ये ते अवतरित होतात. ऑक्टोबर महिना 1901 चा उजाडला. स्वामीजींची तब्येत अतिशय खालावली. डॉक्टर सॉन्डर्स नावाचे त्यावेळचे ॲलोपॅथी मधले जे अतिशय निष्णात तज्ञ होते कलकत्त्यामध्ये, त्यांना बोलावून धाडण्यात आलं. त्यांची ट्रीटमेंट चालू झाली. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी स्वामीजींनी जवळच्या शिष्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं, जमलं तर कलकत्त्याहून मला एक ग्रंथ आणून दे. अष्टाविंशती तत्व नावाचा ग्रंथ मागून घेतला. पहा, स्वामीजींना बसणं उठणं अवघड होतं, पण सरस्वतीची पूजा मात्र सातत्यानं चालू होती. साधना करणाऱ्या प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरस्वतीची कास त्याला शेवटपर्यंत सोडता येत नाही, सोडायची नसते. सतत ज्या विषयाचं ज्ञान करून घ्यायचं आहे त्या विषयाच्या जितक्या परिसीमेपर्यंत जाता येईल तिथपर्यंत हा अभ्यास चालूच असला पाहिजे. केवळ 1-2 ग्रंथ झाल्या आपण विद्वान झालो असं समजून बऱ्याच लोकांना ज्ञान झाल्यासारखं वाटतं. किंबहुना ज्याला आपल्याला कळते अशी संभावना होते त्यांनी निश्चित समजावे की तो अजूनही ज्ञानापासून काही मैल दूर आहे. कारण ज्याच्या ज्ञानाचा विस्तार वाढत जातो त्याला आपण लहान 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 झाल्यासारखं जाणवतं. एखाद्या पाण्याच्या डबक्या जवळ राहणारा जो असेल त्याला कदाचित ते पाणी आपल्या ओंजळीमध्ये घेता येईल, पण ज्यांनी ज्ञानाचा अथांग सागर पाहिलेला आहे त्याला निश्चित कळतं की हे आपण सगळं आपल्या ओंजळीत घेऊ शकत नाही. म्हणून ज्याच्या ज्ञानाची कक्षा विस्तारित झालेली आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रक्षोभ झालेला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला जर तो प्रक्षोभ सत्य असेल तर त्याच्यामध्ये अतिशय विनम्रता येते. हे ज्ञानाच्या प्रकटीकरणाचं लक्षण आहे. खरं ज्ञान प्रकट झालं की विनम्रता ही त्याच्या बरोबरच येते, आणि जर ते ज्ञान खरं नसेल
तर अहंभाव वाढीस लागतो. एक आठवड्याच्या आत स्वामीजींनी तशा परिस्थितीमध्ये सुद्धा हा संपूर्ण ग्रंथ वाचून काढला. आणि ऑक्टोबर महिना आल्यामुळे काली मातेचा उत्सव जवळच आला होता. दसऱ्याच्या आसपास असणारा हा उत्सव. अचानक स्वामीजींना असं वाटलं की आपण दुर्गोत्सव साजरा करावा. कलकत्त्यामध्ये दुर्गोत्सवाची तयारी होऊन काही दिवस उलटून गेले होते. लोकांनी आपल्या आपल्या मूर्त्या सगळ्या ठिकाणी जाऊन ठरवून सुद्धा ठेवल्या होत्या. आणि जसं गणपतीमध्ये गणपती सगळ्यांनी ठरवला तर आपल्याला मिळत नाही हवं तशी मूर्ती, तशीच साधारण परिस्थिती दुर्गोत्सवामध्ये 1901 मध्ये झालेली होती. पण स्वामीजींनी शिष्यांना सांगितलं, जा कलकत्त्यामध्ये आणि पहा कुठेतरी मूर्ती मिळेल. गमतीचा भाग म्हणजे ज्या पद्धतीची मूर्ती दुर्गेची दुर्गोच्या उत्सवासाठी स्वामीजींना हवी होती, इतका वेळ होऊन सुद्धा बरोबर शोधल्यानंतर एका ठिकाणी मिळाली. आणि मूर्तिकाराने सांगितलं की ही मूर्ती ज्यांनी सांगितली होती त्यांनी ऐन वेळा सांगितलं की मी ही घेऊन जाऊ शकत नाही. ती मूर्ती कलकत्त्यावरून गंगेमधून किनाऱ्यावरून बोटीने घेऊन आले. आणि स्वामीजींनी ब्रह्मानंद महाराजांना सांगितलं की महाराज, राजा, दुर्गोत्सवाची तयारी चालू कर. ब्रह्मानंदांना आश्चर्य वाटलं. आश्चर्य यासाठी वाटलं की 2च दिवसापूर्वी ब्रह्मानंद महाराजांना स्वप्न पडलं होतं की गंगेच्या लहरींवरून लाटांवरून माँ दुर्गा पुढे 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 येत येत आपल्या मठामध्ये प्रवेश करती झालेली आहे. दैवी चिन्हांचा कशा पद्धतीने आविष्कार होत असतो हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. मठामध्ये दुर्गेची मूर्ती आली, साग्र संगीत तिची स्थापना झाली. अप्रतिम मूर्ती. स्वामीजींनी दुर्गेच्या मूर्तीची पूजा केली आणि महाषष्ठीच्या अगोदर 2 दिवस ही मूर्ती आणली गेली. संपूर्ण कलकत्त्याला आनंद झाला की स्वामीजींच्या इथे बेलूर मठामध्ये स्वामी विवेकानंद दुर्गोत्सव साजरा करणार आहेत म्हटल्यानंतर लोकांच्या रांका लागल्या. स्वामीजींनी सांगितलं, जो कोणी येईल, गरीब असेल कोणी असेल, कोणालाही उपाशी पाठवू नका. हजारांनी पंक्ती उठायला लागल्या. माताजींना स्वामीजींनी बोलवून घेतलं. जवळच असणाऱ्या निलांबर बाबू मुखर्जींच्या घरामध्ये माताजींचं वास्तव्य होतं. कृष्णलाल पुजारी ब्रह्मचारी झाले आणि रामकृष्णानंद महाराजांचे वडील ईश्वरचंद्र भट्टाचार्य हे तंत्रधारक म्हणून आले आणि दुर्गापूजेला सुरुवात झाली. 3 दिवस महाप्रसाद चालला होता. षष्ठीची पूजा झाली पण सप्तमीला स्वामीजींना भयंकर ताप आला. पण स्वामीजी मनोमन प्रसन्न झाले होते. दुर्गेचा उत्सव, ठाकूरांचं नाव, ठाकूरांच्या नावाखाली हजारोंची संख्या येऊन भेटून गेली, दर्शन घेऊन गेली. स्वामीजींना कृतकृत्य वाटलं. आपल्या गुरुची लोकप्रियता पाहून हा शिष्य आनंदाने फुलून गेला. इतक्यात स्वामीजींच्या मातोश्री भुवनेश्वरी देवींना आठवण झाली की वीरेश्वर म्हणजे स्वामी विवेकानंद लहान असताना त्यांनी एक नवस मागून घेतला होता काली मातेकडून की माझ्या वीरेश्वराला काही होऊ नये, त्याचं भलं व्हावं असं म्हणून नवस असा मागून घेतला होता की माँ, जर माझा वीरेश्वर खरोखर प्रसिद्धीला पोहोचला ना तर तुझ्या समोर त्याच्याकडून लोटांगण घालून घेईन. भुवनेश्वरी देवींना आठवलं म्हणून त्यांनी येऊन स्वामीजींना सांगितलं. त्यांच्या मनामध्ये धाकधूक होती. मुलाची तब्येत इतकी नाजूक, दमा, चालता येत नाही, पाय सुजलेले, दृष्टी कमी आलेली, सगळं अंग वेदनेने दुखत होतं. तरी सुद्धा आईच्या नात्याने त्याने सांगितलं, बिले, असं मी काहीतरी नवस मागून घेतलाय रे.
जीवनमुक्त असणारा हा आत्मा आपल्या आईच्या प्रती असणारी आपली जबाबदारी लक्षात घेऊन, कर्तव्य लक्षात घेऊन त्यांनी ताबडतोब होकार दिला. आणि अशा नाजूक परिस्थितीमध्ये स्वामीजींनी काली मातेच्या समोर 3 वेळेला ओल्या अंगाने लोटांगण घातलं. आईचा नवस पूर्ण केला. या काळामध्ये स्वामीजींच्या जवळ मन्मथनाथ गांगुली नावाचे गृहस्थ होते. अर्थात पुढे त्यांना दीक्षा सुद्धा देण्यात आली आणि त्यांनी सागर संगीत संन्यासी झाले ते नंतर. पण त्या काळामध्ये ते स्वामीजींच्या बरोबर होते. त्यांनी स्वामीजींच्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 1901 या काळामधल्या काही आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. स्वामीजी या काळामध्ये अतिशय मितभाषी झाले होते, फारसे बोलत नसत आणि फारसं त्यांना कोणी काही विचारतही नसे. एकतर स्वामीजींची व्यक्तिमत्व असं होतं की त्यांना कोणी त्यांच्या जवळ जायला सुद्धा भीती वाटत असे. एक प्रकारचा त्यांच्या भोवती एक प्रकारचं वलय होतं. त्यामुळे स्वामीजी कधी केवळ लंगोटीवरच फिरत असत, कधी एरजाऱ्या मारत असत, कधी विश्रांती घेत असत. त्यांच्या तंत्राने त्यांचं काम चाललेलं असे. मन्मथनाथ गांगुलींनी लिहून ठेवलंय की जपानचा राजदूत त्या काळामधला स्वामीजींना भेटण्यासाठी आला आणि तो बिचारा येऊन बसला. शिष्याने जाऊन स्वामीजींना सांगितलं, स्वामीजी जपानचे राजदूत भेटायला आलेत. स्वामीजींनी 1 किंवा 2 काहीच उत्तर दिलं नाही. ते आपल्याच अवस्थेमध्ये होते. 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, अर्धा तास गेला, तास गेला आणि तासाभराने स्वामीजी तिथून इथं आले आणि त्या राजदूताला भेटले. सगळंच काही स्वामीजींच्या कलानी तंत्रानी चाललं होतं, कारण स्वामीजी बऱ्याच वेळेला या जगात नाहीच आहेत असं वावरत असत. या जपानच्या राजदूतांनी स्वामीजींना जपानला येण्यासाठी निमंत्रण दिलं. हे जे निमंत्रण मिळालं हे ऐकून स्वामीजींना आनंद झाला. पण स्वामीजी म्हणाले, निमंत्रण तुम्ही दिले पण माझं आरोग्य ठीक नाहीये, मला नाही वाटत मी येऊ शकेन तुमच्या देशामध्ये. त्यांनी पटदिशी विचारलं, स्वामीजी आता तुमची तब्येत खराब आहे, पण जेव्हा ठीक व्हाल काही महिन्यांनी त्यावेळेला यायला काय हरकत नाही, पुढच्या वर्षी आलात तरी चालेल. स्वामीजी दूर कुठेतरी पाहत होते आणि तशीच नजर आकाशावर रोखून स्वामीजी म्हणाले, पुढच्या वर्षी ना तेही शक्य नाही. राजदूताला थोडंसं वाईट वाटलं की असं सरळ सरळ कोणी नाही म्हणणं, पण त्यालाही माहिती नव्हतं की स्वामीजी आपला मृत्यू समोर पाहत होते. स्वामीजींची त्या काळामधली अवस्था कशी होती याची काही वर्णन मन्मथनाथांनी लिहून ठेवलेली आहेत. आणि हे मन्मथनाथ खूप हुशार होते. स्वामीजींना अजिबात कळू सुद्धा न देता ते स्वामीजी कुठे आहेत पाहत असत. असेच एकदा ते आले आणि सांगितले की स्वामीजी वरच्या मजल्यावर आहेत. हळूच मन्मथनाथ बाजूनी गेले आणि स्वामीजींना कळणार सुद्धा नाही अशा पद्धतीने हळूच वाकून पाहिलं तर त्यांना असं दिसलं की केवळ एका कौपिनावर स्वामीजी येरजाऱ्या घालतायत. असं वाटत होते की एखादा कोणीतरी अतिशय मोठा राजा आपल्या अधिकार असणाऱ्या त्या पावलांनी इकडून तिकडे जातोय. स्वामीजींच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं तेज त्यांना दिसलं आणि त्यांच्या असंही लक्षात आले की स्वामीजी हलक्या आवाजामध्ये भगवान श्री रामांचं भजन गातायत. गर्जंत राम रमेती, गर्जंत राम रमेती असं भजन स्वामीजी म्हणत होते. मन्मथनाथांना कळलं की भगवान श्रीरामांचं भजन गातायत स्वामीजी. आणि जसं त्यांना कळलं आणि पाहायला गेले तर असं लक्षात आलं की स्वामीजींना भगवान श्रीराम एकतर समोर दिसत असावेत, कारण भजन म्हणताना स्वामीजींचा गळा दाटून आला होता. मोठ्या मुश्किलीने आपल्या भावनांवर स्वामीजी नियंत्रण ठेवतायत
हे या मन्मथनाथांच्या लक्षात आलं आणि आता यामध्ये जास्त स्वामीजींना कुठे डिस्टर्ब करू नये म्हणून मन्मथनाथ आल्या पावली परत फिरले. जीवनमुक्त कसे असतात याचाही अनुभव मन्मथनाथांना आला. असे सडाफटिंगासारखे वागणारे स्वामीजी त्यांना भेटायला कलकत्त्याच्या नामवंत महाविद्यालयातले 10-12 विद्यार्थी भेटायला आले. मन्मथनाथांना वाटलं की स्वामीजी आता भेटतील की नाही या मुलांना. स्वामीजींना निरोप गेल्याबरोबर स्वामीजी धावत आले आणि मुलांबरोबर अशा गप्पा मारायला लागले की मन्मथनाथ म्हणाले की अरे स्वामीजी आजारी आहेत असं वाटतच नाही. स्वामीजी त्यांच्यावर हसत काय होते, त्यांच्या वेगळ्या वेगळ्या विनोदावर कोट्या काय करत होते आणि ती मुलंही कॉलेजची तरुण मुलं अशी स्वामीजींची वागत होते की जणू काय त्यांचा कोणीतरी एक मित्रच त्यांना भेटलेला आहे. क्षणात तपस्वी, क्षणात उन्मनी अवस्था, क्षणात लहान मुलांबरोबर खेळणारा एखादा तरुण युवक. जीवनमुक्तांचं स्वरूप फार वेगळ्या प्रकारचं असतं. त्या मुलांबरोबर बोलता बोलता त्यातला एक मुलगा आला आणि स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी ही चेन कसली आहे? कारण स्वामीजींच्या शर्टाला एक चेन लटकलेली होती, सोन्याची चेन होती. तर स्वामीजींनी बघितलं, ते म्हणाले नाही ती चेन नाही, त्या साखळीच्या टोकाला एक घड्याळ आहे, ते मी वेळ पाहण्यासाठी पाहतो कधी कधी. त्या तरुणांनी विचारलं, दाखवा ना मला घड्याळ. स्वामीजींनी घड्याळ काढलं आणि त्याला दाखवलं. तो तरुण म्हणाला, अरे वा स्वामीजी सोन्याचं घड्याळ आहे ते. स्वामीजींनी ताबडतोब गळ्यातून त्याची क्लिप काढली आणि ते पूर्ण घड्याळ त्या विद्यार्थ्याला देऊन टाकलं. त्या विद्यार्थ्याला समजेना. तो म्हणाला, स्वामीजी नको नको. अरे म्हणाले, ठेव, फक्त एक काम कर, हे विकू नको. कॉलेजचे विद्यार्थी निघून गेल्यानंतर मन्मथनाथांनी विचारलं स्वामीजींना, स्वामीजी हे घड्याळ तुम्ही असं त्याला देऊन टाकलं? स्वामीजी म्हणाले, घड्याळ, सोनं आता कशाचंच काही वाटत नाही रे. सगळंच माझं आहे आणि काहीच माझं नाहीये. याला ब्रह्मीभूत अवस्था असं म्हणतात. सगळंच माझं आहे, माझं काहीच नाही आणि मी सगळ्यात आहे. लक्ष देऊ नये का? 3 वाक्य आहेत. सगळं माझं आहे. मयी अध्यक्षेन सूयते चराचराम. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की हे सगळे जे आहेत माझ्या अध्यक्षतेखाली सगळं काम करतात. सगळे माझ्यात आहेत, मी सगळ्यात आहे आणि मी कशातच नाहीये. हीच गोष्ट कबीर महाराजांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे. अवधूता युगन युगन हम योगी, सभी ठौर पर जमात हमरी, सभी ठौर पर मेला, हम सब मां सब हमी मां, हम है बहुरी अकेला. अतिशय गूढ तत्वज्ञान आहे. सभी ठौर पर जमात हमरी, सभी ठौर पर मेला, हम सब मां सब हमी मां, हम है बहुरी अकेला. अवधूता युगन युगन हम योगी. याला ब्रह्मीभूत अवस्था असं म्हणतात. प्रत्यक्ष मूर्तिमंत ब्रह्म म्हणजे स्वामी विवेकानंद होते. पुढच्या 10-15 दिवसांमध्येच स्वामीजींचा उजवा डोळा निकामी झाला, दिसायचं बंद झालं उजव्या डोळ्याने. डाव्या डोळ्याने अधू होता, थोडं दिसत होतं.
डॉक्टरांना बोलवलं, आयुर्वेदाचार्य आले होते, त्यांनी सांगितलं पाणी अजिबात प्यायचं नाही, कमी करायचं पाणी आणि बिछाण्यात पडून राहायचं. अख्खं विश्व पादाक्रांत करून आपल्या ज्ञानाच्या सूर्याचा प्रकाश सर्वत्र पसरणारे स्वामीजी बिछाण्याला खेळून राहिले, हे बघून सगळ्या शिष्यांना अतिशय वाईट वाटायचं. पण स्वामीजी थोडेच बिछाण्यामध्ये राहणारे होते. जीवनमुक्त हा स्वच्छंद असतो. स्वामीजी बिछाण्यामधून उठायचे, फिरायचे आणि असेच बिछाण्यामध्ये झोपलेले असताना शिष्यांची गडबड दिसली, म्हणून विचारलं, अरे काय झालं, एवढी गडबड का करताय? सगळ्यांनी सांगितलं, स्वामीजी निर्भयानंद महाराजांना खूप ताप आलाय, औषधं करून झाली, वैद्य येऊन गेले, अलोपथी करून झाली, ताप उतरत नाहीये, 104 105 अतिशय ताप आहे. स्वामीजी म्हणाले, बोलतोय का तो? म्हणाले, स्वामीजी ज्वर इतका झालेला आहे की आम्हाला आता खरोखर काळजी वाटतेय, निर्भयानंदांचं काही बरं वाईट होऊ नये एवढीच इच्छा आहे. हे ऐकल्याबरोबर स्वामीजी उठले, निर्भयानंदांच्याकडे गेले आणि अंगाला हात लावला तर एखादी तापलेली सळई असावी असा ताप वाढलेला होता. स्वामीजींनी 2 मिनिटं स्तब्ध राहिले स्वामीजी, आणि तिथून तडक पावलं उचलून स्वामीजी ठाकूरांच्या मंदिरामध्ये गेले. मंदिरामध्ये गेले आणि जिथे स्वामीजींचा ठाकूरांचा अस्थिकलश ठेवला होता, तो अस्थिकलश त्यांनी दोन्ही हातांनी धरला, एकदा त्याला डोकं लावलं आणि त्या अस्थिकलशाला बाहेरच्या बाजूनी पाण्याने अभिषेक केला आणि त्यातल्या पाण्याचे 2 थेंब घेऊन स्वामीजी चालत चालत घेऊन निर्भयानंदांच्याकडे आले आणि फक्त 2 थेंब पाणी निर्भयानंदांना पाजलं आणि 1 तासाच्या आत निर्भयानंदांचा ताप निघून गेला. खडखडीत निर्भयानंद बरे झाले आणि मग त्यांनी सांगितलं की ठाकूरांची ताकद काय आहे, अजूनही ठाकूर या मंदिरामध्ये अस्तित्वात आहेत याचा जिवंत पुरावा सगळ्या शिष्यांना मिळाला. याला तन्मात्रांची ताकद म्हणतात. जितकी जितकी मंदिर आहेत, खास करून जी अवतारांनी पुनीत झालेली मंदिर आहेत, 800 वर्षापासून पंढरपूरचं विठ्ठल मंदिर तितक्याच प्रभावाने उभं आहे. वल्लभाचार्यांना विठ्ठलाच्या मंदिरामध्येच विठ्ठलाने स्वतः लग्न करण्याची आज्ञा दिली होती. स्वामी शिवानंद महाराजांनी आपल्या परिव्राजक व्रतामध्ये विठ्ठल मंदिरालाच पंढरपुरामध्ये भेट दिली. तुकाराम, एकनाथ, नामदेवांचं तर काही बोलायलाच नको. नामदेवांना तर विठ्ठलाच्या मंदिराचं शिखर दिसल्याबरोबर तापलेल्या वाळवंटातून पळत सुटले होते नामदेव. आपल्याला त्याची महती न कळण्याचं कारण म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असणारा चैतन्याचा प्रकाश हा अतिशय मिनमिनता आहे. ज्याचं अंतःकरण विकसित झालेलं आहे, ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, ज्याच्या अंतःकरणामधून चैतन्याचा विस्फारित होणारा प्रकाश वाढत वाढत चाललेला आहे, त्यातला या मंदिरांची गोडी, तीर्थक्षेत्रांची गोडी वेगळ्या पद्धतीने लागते. याच काळामध्ये स्वामीजींना ठाकूरांचा, रामकृष्ण परमहंसांचा दुसरा एक अनुभव आला. बसल्या बसल्या विवेकानंदांच्या मनामध्ये आलं स्वामीजींच्या की रामकृष्ण अजूनही माझा ऐकत असतील का?
आणि असा प्रश्न आल्यानंतर त्यांनी एक इच्छा जाहीर केली की ग्वालियरचे महाराज कलकत्त्याच्या भेटीसाठी त्यांच्या कामासाठी येणार आहेत. जर रामकृष्ण परमहंस हे खरं सत्य तत्व असेल तर ते त्यांना इकडं आणतील बेलूरला. त्यांचा बेलूर मठामध्ये येण्याचा काहीही कार्यक्रम नव्हता. असा संकल्प करून स्वामी विवेकानंद आपल्या कामासाठी कलकत्त्याला गेले. आणि जेव्हा कलकत्त्याहून परत आले तेव्हा आल्या आल्या त्यांना निरोप मिळाला की ग्वालियरच्या महाराजांचा भाऊ इथे आला होता. इथे महाराज स्वतः येणार होते, पण तुम्ही इथं नसल्यामुळे त्यांनी विचारलं की तुम्ही कधी येणार आहात. स्वामीजींच्या डोळ्यामध्ये पाणी उभा राहिलं की ठाकूर अजूनही एक एक शब्द माझा ऐकतात. यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. आपल्या आवडत्या शिष्याने केलेली इच्छा गुरु पूर्ण करतोच. जसा भक्तांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट परमेश्वराला मान्य करावीच लागते, यातला च महत्वाचा आहे. तसंच अतिशय उच्च दर्जाचा राजयोगी स्वामी विवेकानंद जेव्हा काही बोलतो तेव्हा प्रत्येक त्यांनी बोललेला शब्द सत्य व्हावा अशीच प्रकृतीमध्ये परिस्थिती असते. तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या, नाथांच्या, नामदेव महाराजांच्या ग्रंथातील एक सुद्धा शब्द खोटा होऊ शकत नाही. वेद प्रमाणांपेक्षा संतांच्या ग्रंथांचं प्रमाण श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. इथंच संतांच्या शब्दाची किंमत आपल्याला कळून येते. आणि ते सत्य येण्याचं कारण म्हणजे जो योगी हा केवळ आणि केवळ चैतन्य स्वरूप असतो. आणि चैतन्याचा संकल्प प्रकृतीमध्ये सत्यात उतरावा अशी मुळात पुरुष आणि प्रकृती ही सांख्यांच्या तत्वाची योजनाच आहे. याच काळामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये 1901 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन भरलं कलकत्त्यामध्ये आणि सगळे नेते आले. त्या काळचे सर्वात दिग्गज नेते म्हणजे बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, आणि याच वेळेला साऊथ आफ्रिकेमधून आलेले एक तरुण नेतृत्व, ज्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये बराच आपला सत्याग्रहाने नाव प्रसिद्ध केलं होतं, पण अजून भारतामध्ये ते प्रसिद्ध झालेले नव्हते, म्हणून केवळ एक काँग्रेसच्या अधिवेशनाचा सेवक म्हणून आलेले महात्मा गांधी सुद्धा तिथे होते. आपल्यापैकी फार कमी लोकांना माहित असेल, या अधिवेशनामध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेचा प्रतिनिधी म्हणून आले होते. पण आल्यानंतर त्यांनी काय केलं असेल तर त्या अधिवेशनामध्ये जाऊन भंग्याचं काम करण्यासाठी जी समिती होती त्या समितीमध्ये जाऊन त्यांनी आलेल्या सगळ्या प्रतिनिधींना जो संडास दिला होता तो साफ करण्याचं काम करण्याची जी टोळी होती त्याच्यामध्ये महात्मा गांधी समाविष्ट झाले होते. नुसते समाविष्ट तर झालेच नव्हते, पण ज्या वेळेला अधिवेशन चाललं होतं त्यावेळेला बरंचसं अधिवेशन महात्मा गांधीजींनी चुकवलेलं आहे, कारण ते संडास साफ करण्याच्या कामामध्ये, शौचालय साफ करण्याच्या कामामध्ये लागले होते. कोणालाही भारतामध्ये त्यावेळेला महात्मा गांधी या व्यक्तीबद्दल माहिती नव्हतं. केवळ काही लोकांना, नामदार गोखले असतील, थोडे बहुत टिळकांच्या कानावर पडलं होतं गांधीजींचं नाव. लाला लजपत रायांना थोडंसं माहिती पडलं होतं. फार कमी लोकांना माहिती होते गांधीजी त्यावेळेला, पण त्यावेळेला 1901 ला ते कलकत्त्यात आले होते. ही सगळी मंडळी स्वामी विवेकानंदांच्या नावाने मात्र अतिशय परिचित होती. त्यामुळे प्रत्येक हा नेता अधिवेशनाला आलेला स्वामीजींना भेटायला येत असे. दुर्दैवानं महात्मा गांधी भेटायला डिसेंबर 1901 मध्ये आले बेलूर मठामध्ये, आणि तेही चालत आले. पुन्हा एकदा न माहित असणारी गोष्ट, गांधीजी जेव्हा फिनिक्स पार्क नावाचा सत्याग्रहाचा कॅम्प चालवत होते त्यावेळेला ते भल्या पहाटे उठून 35 किलोमीटर चालत असत.
बेलूर मठाला सुद्धा ते चालत आले. दुर्दैवानं ज्या वेळेला ते मठात आले त्यावेळेला स्वामी विवेकानंद कलकत्त्याला गेले होते. त्यामुळे स्वामी विवेकानंदांची आणि महात्मा गांधींची भेट होऊ शकली नाही. 1902 साली मात्र भगिनी निवेदितांची आणि गांधीजींची भेट झाली फेब्रुवारी महिन्यामध्ये. पण असं जरी असलं तरी सुद्धा एक त्या काळचा अतिशय झुंजार नेता, अतिशय सात्विक नेता, किंबहुना खरा कर्मयोगी बाळ गंगाधर टिळक मात्र स्वामीजींना येऊन भेटले. 1901 चा काळ होता. जहाल मतवादी म्हणून टिळक प्रसिद्ध होते. या 4-5 दिवसाच्या काळामध्ये स्वामीजींची आणि टिळकांची भेट झाली. स्वामीजींनी अतिशय उत्कृष्ट चहा करून टिळकांना दिला. त्या काळी चहा पिणे पाप समजलं जात असे. वाया गेलेल्या लोकांचं लक्षण म्हणजे चहा पिणे असं संभ्रम त्या काळीमध्ये होता. अजूनही रेस्टॉरंट वगैरे उघडायची होती. नुकता कुठे कुठे चहा आला होता. उच्चभ्रू लोकांमध्ये थोडा बहुत चहा असायचा. पण जो चहा स्वामीजींनी बनवला त्याची चव बघून मात्र टिळक अतिशय खुश झाले. म्हणाले अशा प्रकारचा चहा मी कुठं प्यालेलो नाही. कारण स्वामीजींनी त्याच्यामध्ये जायपत्रीपासून वेलदोड्यांपासून अतिशय मसालेदार चहा बनवलेला होता. दोघांची गहन चर्चा बागेमध्ये झाली. असं म्हणतात की टिळकांच्यातला जहालपणा या भेटीनंतर निघून गेला आणि जे टिळक अतिशय जहाल होते तेच 1907च्या सुरत काँग्रेस येता अतिशय मवाळ झाले. टिळकांच्या विचारांमध्ये होणारा किंवा झालेला बदल आणि गीता रहस्य लिहिण्यासाठी जी प्रेरणा मिळाली या दोहोचाही स्रोत किंवा मूळ आपल्याला या भेटीमध्ये पाहायला मिळतं असं काही लोकांचं मत आहे. बोलता बोलता स्वामीजी म्हणाले, टिळक महाराज, त्यावेळेला टिळकांना सगळे टिळक महाराज म्हणत असत. टिळक महाराज, तुम्ही बंगालमध्ये येऊन काम करा, मी महाराष्ट्रामध्ये जाऊन काम करतो. कारण ज्या ठिकाणी आपण जन्माला येतो ना तिथं आपल्याला फारसा प्रभाव दाखवता येत नाही. कारण तिथल्या लोकांना आपल्याबद्दल फारसं स्वारस्य नसतं. पिकतं तिथं विकत नाही. दोघही खळखळून हसले. दोघही म्हणाले, पण प्रारब्धाने आपल्याला आपली आपली कर्मभूमी दिलेली आहे तेव्हा तिथंच काम करावं लागेल. अशा पद्धतीने सगळे नेते त्या काळचे स्वामीजींना भेटले. याच काळामध्ये स्वामीजींनी मन्मथनाथ गांगुलींना बोलून घेतला आणि म्हणाले, अरे तो अमूल्य नावाचा साधू जो आहे त्याच्याबद्दल काही बातमी वगैरे लागली का? हे अमूल्य कोण? तर स्वामीजींच्या वर्गामध्ये असणारा एक वर्गमित्र अमूल्य घोष नावाचा. हा पहिल्यापासूनच थोडासा विरक्त होता. हा पुढे त्यांनी संन्यासच घेतला. पण त्या काळी कॉलरा सारख्या रोगामध्ये सुद्धा स्वतःला कॉलरा होऊ शकतो आणि स्वतः आपल्या त्याच्यामध्ये जीव जाऊ शकतो. कारण त्यावेळेला कॉलराला ट्रीटमेंट फारशी नव्हती. तरी सुद्धा कॉलरा झालेल्या सगळ्या साथीतल्या रुग्णांची अतिशय मनपूर्वक सेवा करणारे हे अमूल्य घोष पुढे संन्यासी झाले आणि त्यांना साधू अमूल या नावांनीच ओळखत असत. तर या साधू अमूल्याची काय बितम बातमी काढ आणि त्यांना भेटून ये, मला माझ्याकडून त्याला आशीर्वाद दे असं सांगितल्यानंतर मन्मथनाथ गांगुली साधू अमूल्यांना भेटायला गेले. तिथे गेल्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं की साधू अमूल्य हे थोडेसे बदललेले आहेत. त्यांच्या मठामध्ये गांजाचं सेवन सुद्धा होतं आणि काही ज्यांना चांगल्या स्त्रिया समजल्या जात नाहीत अशा स्त्रिया सुद्धा तिथे येतात. तरी सुद्धा मन्मथनाथ स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे गेले आणि त्यांनी विचारलं साधू महाराजांना, साधू महाराज आपल्याला काय हवंय? मी स्वामी विवेकानंदांकडून आलोय. स्वामी विवेकानंदांचं नाव ऐकल्याबरोबर त्यांचा कंठ दाटून आला आणि म्हणाले, मला 4 शेर तूप आणून दे. म्हटल्याप्रमाणे त्यांनी आणून दिलं आणि त्याच्यानंतर काही दिवसातच अमूल्य साधूंचा देहांत झाला. मन्मथनाथ महाराज जेव्हा आले परत स्वामीजींना भेटायला तेव्हा त्यांना मात्र हे बरं वाटलं नाही. गांजा पिणारा, थोडासा बाहेरखेली असणारा हा साधू असला कसला साधू? आणि स्वामीजी म्हणतात त्याची कशी काय बितम बातमी आहे जरा मला सांग. म्हणून त्यांनी परत आल्यानंतर स्वामीजींना विचारले की स्वामीजी काय आहे, तुम्ही असं का म्हणता?
स्वामीजी म्हणाले, अरे अतिशय शुद्ध आत्मा होता रे. हा जन्म त्यांनी वाया घालवला, पण पुढच्या जन्मामध्ये तो निश्चित मुक्त होणार आहे. यातून आपल्याला लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की या जन्मामध्ये एखाद्या ग्रहस्थाकडे एखादी वाईट सवय अमुक तमुक असेल तर आपण घृणा करतो, तामसी आहे असं समजतो. पण आपल्याला कधीही कळू शकत नाही की कदाचित त्याच्या प्रारब्धाचा हा शेवट असेल. आणि या उलट एखाद्याकडे सात्विक गुणाचा उदय झालेला असतो, आपल्याला वाटते की आता याचा सत्वगुणाचा नेहमी उत्कर्ष होत राहील, त्याचीही शक्यता सांगता येत नाही. आलेल्या जन्माचे कल्याणासाठी उपयोग करून घ्यावा हे जितकं सत्य आहे, तितकंच एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या सवयीवरून किंवा एखाद्या त्याच्या स्थितीवरून त्याच्या मुक्ततेचा अंदाज लावणं फार अवघड आहे. रामकृष्ण परमहंसांचा एक शिष्य रोज दारू पित असे आणि तो स्त्रियांकडे सुद्धा जात असे. तरी सुद्धा रामकृष्ण त्याच्यावर कृपा करत असत. तेव्हा काही लोकांनी तक्रार केल्यानंतर ते म्हणाले, तुम्हाला कळणार नाही तो किती पुढे गेलेला आहे. स्वतः स्वामी चिन्मयानंद सिगरेट ओढत असत हिमालयामध्ये. काही लोकांनी तक्रार केली तपोवन महाराजांच्याकडे, गुरुजींच्याकडे, त्यांचे गुरु, की हे नेहमी सिगरेट ओढतात आणि कसं तुम्ही समजता हे, यांना साधी सिगरेट सोडता येत नाही. त्यावेळेला तपोवन महाराजांनी एक गोष्ट सांगितली, यू हॅव सीन द स्मोक, आय हॅव सीन द फायर, असं म्हणाले ते. तुम्ही फक्त त्याच्या तोंडातून निघणारा धूर बघितला, पण त्याच्या आतली जी आग आहे ती मी बघितलेली आहे. तेव्हा कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची टिक्का टिप्पणी करण्यापूर्वी आपण फक्त आपली प्रगती कितपत झाली हे पाहावं. या मन्मथनाथ गांगुलींनी एक दिवस स्वामीजींना एक प्रश्न केला आणि हट्टाला पेटून प्रश्न केला की स्वामीजी, तुम्ही माया या विषयावर अतिशय सुंदर लेक्चर्स दिलेली आहेत, अमेरिकेमध्ये दिलेली आहेत, भारतामध्ये दिलेली आहेत, पण मला कळत नाही. तेव्हा मला माया म्हणजे काय हे समजावून सांगा. स्वामीजी म्हणाले, दुसरा कोणता तरी प्रश्न विचार, मी सांगतो, आणि या प्रश्नासाठी माझी पुस्तकं किंवा माझी जी भाषणं आहेत ती तू वाच. तो म्हणाला, नाही महाराज, स्वामीजी मला माया म्हणजे काय हे तुम्ही समजावून सांगा. हट्टाला पेटलेला मन्मथनाथ बघून स्वामीजी म्हणाले, ठीक आहे. त्याला समोर बोलवलं आणि त्याला वाटलं आता स्वामीजी काहीतरी समजावून सांगतील. त्यांनी फक्त स्वामीजींनी त्याचे 2 हात हातात घेतले आपल्या, आणि त्याच्यानंतरचं वर्णन मन्मथनाथांनी स्वतःच लिहून ठेवलंय, ते पाहण्यासारखं आहे. मन्मथनाथ म्हणाले की अचानक मला माझ्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या वस्तू, झाडं, भिंती, दरवाजे, खिडक्या, या सगळ्या आपलं स्वतःचं स्वरूप सोडून केवळ स्पंदनात्मक आहेत असं जाणवायला लागल्या. केवळ तरंग स्पंदन. पहा, हे वर्णन फार ऐकण्यासारखं आहे. वस्तूचं रूप सोडून केवळ स्पंदन आहेत अशी जाणवायला लागली. जर ईशावास्योपनिषदाचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर 5वी किंवा 6वी त्यातली ऋचा अशीच आहे. तद एजती तद न एजती. त्याचा अर्थ असा आहे की ते स्पंदन पावतं, ते स्पंदन पावत नाही. वर्णन केलेलं आहे ब्रह्माच्या शक्तीचं. तेव्हा त्यांना सगळी स्पंदनं जाणवायला लागली. पुढे पुढे हळूहळू त्या वस्तू विरळ होत चाललेल्या आहेत असं त्यांना जाणवलं. आजूबाजूच्या सगळ्या वस्तू विरळ होत जात आहेत. दूरवरून कुठून तरी स्वामीजी बोलल्यासारखा आवाज येतोय. आणि नंतर त्याच्या लक्षात आले की जवळजवळ अथांग समुद्र असावा तसं सर्वत्र केवळ शुभ्र असा एखाद्या ढगाप्रमाणे अतिशय विस्तारित फक्त स्पंदन दिसत आहेत. या स्पंदनामध्ये ज्या स्वामीजींची मूर्ती खूप मोठी, अधिकारी आणि अशी उंच वाटायची, ते स्वामीजी सुद्धा एखाद्या बुडबुड्यासारखे दिसत आहेत. स्वतःच सुद्धा त्यांच्या असं लक्षात आले की एखादा या अथांग सागरामधला हा बुडबुडा आहे. आणि त्यांच्या लक्षात आले की हे सगळंच्या सगळं एका प्रचंड तीव्र अशा प्रकाशाने भरून गेलेलं आहे. थोड्या वेळाने ते शुद्धीवर आले आणि स्वामीजींनी विचारलं, माया म्हणजे काय समजलं?
जेवढं काही आता आपण पाहत होतो, स्वामीजी भेट अमुक, त्यांना भेटले शिष्य, हे सगळंच्या सगळं त्या मायेच्या अथांग सागरामधला एक बुडबुडा होता. याच काळामध्ये स्वामीजींच्या मठामध्ये काही काम चालू होतं आणि त्या काम करण्यासाठी जे मजूर आले होते ते संथाल नावाच्या आदिवासी होते. स्वामीजींना ते संथाल इतके छान वाटायचे, कारण अतिशय मोकळ्या मनाची ती मजूर माणसं, गरीब. स्वामीजी त्यांच्याशी बोलायचे आणि ती लोक आपली परिस्थिती कशी आहे सांगायचे. ती परिस्थिती सांगायला सुरुवात केली की स्वामीजींच्या डोळ्यामधून आसू टपटप पडायला लागायचे. त्यातला एक मजूर होता, त्याचं नाम केष्टा. हा केष्टा जो होता तो स्वामीजींना म्हणायचा, स्वामीजी तुम्ही इथे येऊन मध्ये मध्ये बोलत जाऊ नका, कारण तुम्ही आम्हाला काही प्रश्न विचारता, आम्ही सांगतो आणि मग तुम्ही रडायला लागता. किती कोमल हृदय होतं स्वामीजींचं पहा. एक दिवस स्वामीजींनी सगळ्या मजुरांना विचारलं, माझ्याबरोबर जेवाल का तुम्ही? ते म्हणाले, नाही, आम्ही तुमच्यावर जेवू शकत नाही. का? कारण काय? आमची जात वेगळी, आम्ही तुमचं मीठ खाऊ शकत नाही. स्वामीजी अतिशय हुशार होते. ते म्हणाले, मी असं जेवण बनवतो त्यात मीठच घालत नाही, मग काय होईल? आणि ते संथाल पण असे होते, ते म्हणाले मग बरोबर आहे, कारण आम्हाला मीठ खायचं नाही असं सांगितलेलं आहे. किती साध्या मनाची लोक होती. स्वामीजींनी स्वतः स्वयंपाक केला, सगळ्या मजुरांना आपल्या हाताने खायला घातलं आणि आपल्या शिष्यांना सांगितलं, आज नारायण जेवले. याच काळामध्ये जपानहून जोसेफाईन मॅक्लिओड तिथल्या 2 मोठ्या बुद्ध धर्माच्या अधिकारी व्यक्तींना घेऊन आल्या. एकाचं नाव होतं ओकाकुरा आणि एकाचं नाव होतं होरी. होरी हा 25 वर्ष वयाचा अतिशय तरुण पण अतिशय तल्लख असा बुद्धिस्ट भिक्षू होता. आणि ओकाकुरा हे जपानच्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते. आणि जपान सरकारनं त्यांना पैसे देऊ केले होते की भारतामध्ये बुद्धांची जी मंदिरं आहेत त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी जो लागेल तो पैसा आम्ही देतो, अशी संकल्पना घेऊन आलेले ओकाकुरा स्वामीजींना भेटायला आले. दोघे स्वामीजींना भेटले आणि स्वामीजींनी जेव्हा त्यांच्या बरोबर बुद्ध धर्माची चर्चा सुरू केली तेव्हा त्या दोघांना इतकं आश्चर्य वाटलं की आपण काहीच अभ्यास केलेला नाही असं त्यांना वाटलं. कारण त्यांच्या लक्षात आलं की बुद्धांबद्दल इतक्या अधिकारवाणीने बोलणारा या जगामध्ये स्वामी विवेकानंद सोडून कोणी नाही, असं त्यांनी पत्रामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे. 3 आठवडे हे ओकाकुरा त्या बेलूरच्या मठामध्ये राहिले आणि नंतर ते बौद्ध गयेला जाणार होते. आणि त्यांनी स्वामीजींना विनंती केली की स्वामीजी तुम्ही बौद्ध गयेला माझ्याबरोबर याल का? स्वामीजी म्हणाले, माझा वाराणसीला जाण्याचा प्लॅन ठरलेला आहे, कारण इथली हवा मला मानवत नाही. कोरडं हवामान वाराणसीला आहे, तेव्हा मी बनारसला वाराणसीला जाणार आहे. ओकाकुरांनी आग्रह केल्यामुळे स्वामीजी पहिल्यांदा बुद्धगयेला गेले आणि मग वाराणसीला गेले. बुद्धगयेला जाण्यासाठी त्यांनी बरोबर आपले शिष्य निर्भयानंद त्यांच्याबरोबर गेले. 2 सहाय्यक नेदा आणि नरेश या 2 नावाचे सहाय्यक पण गेले. यापैकी या नरेश जे होते त्यांनी काही लिहून ठेवलेले, त्यामुळे आपल्याला ही सगळी यात्रा कशी झाली हे कळतं. स्वामीजी जेव्हा बौद्ध गयेला पोहोचले तेव्हा त्यांना स्टेशनवर नेण्यासाठी सरकारी इंतजाम केलेला होता. त्याचं कारण असं होतं की त्या काळचे जे लॉर्ड कर्झन होते, त्या लॉर्ड कर्झननी स्वतः चिठ्ठी दिली होती या ओकाकुरांना आणि त्या चिठ्ठीमुळे त्यांना घेण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख हे सगळी लोक आली होती. या सगळ्या लोकांनी स्वामीजींचं स्वागत केलं आणि स्वामीजी बौद्ध गयेला पोहोचले. त्यावेळच्या बौद्ध गयेच्या मठाचे जे महंत होते त्या महंतांनी स्वामीजींच्या बद्दल इतकं ऐकलं होतं की त्या महंतांनी स्वामीजींची राहण्याची व्यवस्था आपल्याच घरामध्ये केली होती. आणि हे महंत स्वामीजींशी रोज 2 तास तत्वज्ञानाबद्दल बोलत असत. आजूबाजूला तोपर्यंत प्रसिद्धी पसरलीच होती की स्वामी विवेकानंद आलेले आहेत, त्यामुळे असंख्य लोक येऊन भेटून दर्शन घेऊन जातच होते. शाही स्वागत झालेलं होतं. आणि याच वेळेला जानेवारी 29, 2002 स्वामीजींचा 39वा वाढदिवस साजरा झाला. स्वामीजींना 39 वर्ष पूर्ण झाली. या समारंभामध्ये कुणाला हे कळालं नाही की स्वामीजींचा हा शेवटचा वाढदिवस आहे. स्वामीजी त्यांच्या तरुण असताना
ठाकूरांची नुकती ओळख झाली होती तेव्हा पहिल्यांदा जेव्हा तीर्थयात्रेला बाहेर पडले ते बौद्धगयेलाच गेले होते आणि आता त्यांच्या आयुष्याच्या अंताला सुद्धा स्वामीजी बौद्धगयेलाच पोहोचले. किती योगायोग आहे पहा. बौद्धगयेहून स्वामीजी ओकाकुरांचा निरोप घेऊन वाराणसीकडे निघाले. स्वामी विवेकानंद वाराणसीत येत आहेत म्हटल्यानंतर वाराणसीमध्ये अतिशय सगळ्यांना आनंद झाला आणि ज्या दिवशी स्वामीजी वाराणसीच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरले त्यावेळेला 500 लोक खचाखच भरलेला प्लॅटफॉर्म स्वामीजींच्या स्वागतासाठी होता. या स्वागतामध्ये सगळ्यात पुढे जे होते ते 2 तरुण मुलं होती. एकाचं नाव होतं चारू बाबू आणि एकाचं नाव होतं हरिदास बाबू. तिशीत विशीत असणारी ही तरुण मुलं स्वामीजींच्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी समाजातल्या गरीब लोकांची सेवा करण्यासाठी एक सेवाश्रम स्थापन केला होता आणि गेली 5 वर्ष ते वाराणसीमध्ये सगळ्या भिकाऱ्यांपासून सगळ्यांची सेवा करत होते. या दोघांनाही आनंद झाला की आपलं दैवत ज्यांच्याबद्दल आपण ऐकलेलं आहे, ज्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन हा सेवाश्रम चालू केला, ते स्वतः स्वामीजी येणार आहेत म्हटल्यानंतर हे तिथे आले होते. याच चारूबाबूंना नंतर स्वामीजींनी दीक्षा दिली आणि त्यांचं नाव स्वामी शुभानंद म्हणून ते प्रसिद्ध झाले. आणि हरिदास बाबू चटर्जी जे होते त्यांचं नाव नंतर सदाशिवानंद म्हणून ते प्रसिद्ध झाले. यापैकी सदाशिवानंदांची जेव्हा स्वामीजींची नजरानजर झाली त्या गर्दीमध्ये स्वामीजींना त्यांनी हार घातला आणि ते स्वामीजींच्या समोर उभे होते. स्वामीजी बाजूला कोणाशी तरी बोलत पण होते, सगळ्या लोकांना हात पण करत होते, नमस्कार पण करत होते आणि आपले डोळे सगळ्यांवरून फिरत होते. त्यावेळेला फक्त काही क्षणासाठी सदाशिवानंद महाराजांच्या या हरिदास बाबू चटर्जींच्या डोळ्याला नजरेला नजर स्वामीजींची मिळली आणि त्या नजर मिळाली असताना स्वामीजींनी एक इंग्रजी वाक्य सांगितलं. एकच वाक्य स्वामीजी पटदिशी बोलून गेले, डिनाय दाय फादर, डिनाय दाय नेम, अँड फॉर दॅट विच दाऊ लॉस्ट टेक ऑल मायसेल्फ. अर्थ त्याचा असा आहे, वडिलांना सोड, स्वतःला सोड आणि जे जे सोडलं त्याच्याऐवजी मला घे. उत्तर असं दिलं सदाशिवानंदांनी, आय टेक दी ऑफ दाय वर्ड, मी तुम्हाला स्वीकारलं. आणि हे फक्त काही सेकंदातच झालं. सदाशिवानंदांनी लिहिलेलं आहे की या नजरेला नजर मिळाल्यानंतर मला या जगामध्ये कोणत्याही वस्तूमधला रस निघून गेला, मनातून इच्छाच निघून गेली. इतका प्रभाव गुरुचा असू शकतो. याला म्हणतात वैराग्य दिंडीमेची परिसीमा. आचार्य शंकराचार्यांनी वैराग्य दिंडीमा नावाचे श्लोक लिहिलेले आहेत. दिंडीमा म्हणजे छोटस ढोल असतो त्याप्रमाणे वाद्य आहे. फार प्राचीन काळी ते वाद्य वाजवत जात एखादी सूचना द्यायची असेल तर ते वाद्य वाजवलं जाईल. त्याला संस्कृतमध्ये दिंडीमा असं म्हणतात. शंकराचार्यांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की वैराग्य दिंडीमा नेहमी आपल्या मनामध्ये वाजत राहिला पाहिजे. काम क्रोधश्च लोभश्च देहे तिष्ठति तस्करः, ज्ञान रत्न अपहाराय तस्मात् जागृत जागृत. काम आणि क्रोध नावाचे 2 तस्कर तुझं ज्ञान रत्न चोरी करण्यासाठी आलेले आहेत, तेव्हा जागा रहा, जागा रहा. माता नास्ति पिता नास्ति, नास्ति बंधु सहोदरः, अर्थम नास्ति ग्रहम नास्ति, तस्मात् जागृत जागृत. आई नाहीत, वडील नाहीत, बहीण नाही, भाऊ नाही, पैसा नाही, घर नाही, कारण जागा रहा. जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुनः पुनः, संसार सागरम दुःखम तस्मात् जागृत जागृत. आशया बंधते जंतुः कर्मणा बहुचिंतया, आयुक्षिणं न जानामि तस्मात् जागृत जागृत.
आशेनी बांधला जातो, कर्मानी चिंता होते आणि हे करता करता आयुष्य क्षणाक्षणाने संपून जातं. तेव्हा जागा राहा, जागा राहा. बनारस वाराणसीमध्ये स्वामीजींना महंत लोक, पंडित लोक भेटायला यायची. ज्ञानाचा महासागर होते. ज्याला ज्याच्या मनामध्ये जो प्रश्न असेल तो त्यांनी विचारावा आणि आपलं उत्तर घेऊन जावं. स्वामीजी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असत. दुपारच्या वेळी गंगेवर जाऊन स्नान करत विश्वनाथाच्या, काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन काशी विश्वनाथाचं दर्शन घेत असत. या चारू बाबू आणि हरिदास बाबू चटर्जींना दीक्षा सुद्धा त्यांनी दिली. या दीक्षेमध्ये जेव्हा ही दीक्षा दिली गेली तेव्हा त्या दीक्षेमध्ये एक विशिष्ट घटना घडली. सदाशिवानंदांची दीक्षा जेव्हा दिली गेली तेव्हा ती घटना कोणती होती? स्वामीजी राजयोगी असल्यामुळे स्वामीजींना कशा भूतकाळातल्या, कोणाच्याही भूतकाळातल्या वस्तू कशा स्पष्ट दिसत असत, घटना कशा स्पष्ट दिसत असत, असं दर्शवणारी एक घटना स्वामी सदाशिवानंदांच्या दीक्षेमध्ये वाराणसीमध्ये घडली. स्वामीजींचं हे वाराणसीमधलं शेवटचं वास्तव्य होतं. यानंतर स्वामीजींनी कधीही कुठेही प्रवास केला नाही. खरं म्हणजे जेव्हा ही वाराणसीची यात्रा चालू होती तेव्हा स्वामीजींच्या जीवनातले फक्त 2.5 महिने उरलेले होते. या दीक्षेच्या वेळा नेमकं काय झालं? स्वामी स्वतः केदारनाथाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले. समोर नंदी दिसला भगवान शिवांचा, आणि नंदी दिसल्यामुळे स्वामीजींच्या शरीरामध्ये काय परिवर्तन झालं, अशा कोणत्या घटना घडल्या की त्याच्यामधून आपल्याला निश्चित रूपानं कळते की स्वामी शिवाचं, भगवान शिवशंकरांचं साक्षात स्वरूप होतं. अशी कोणती घटना घडली, याचा सगळ्यांचा परामर्श आपण पुढच्या रविवारी पुढच्या सत्रामध्ये घेऊ. हरिओम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करून आता विचारावे. डॉक्टर साहेब, आपल्याकडे एक प्रश्न आला आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की तीर्थक्षेत्रांमध्ये तन्मात्रांची ताकद पाहायला मिळते, तर तन्मात्रांची ताकद असं म्हणजे का उल्लेख आला, हे थोडं इलॅबोरेट करा. सांख्यशास्त्राचा जर अभ्यास केला असेल तर आपल्या असं लक्षात येतं की पंचमहाभूत जी आहेत, या पंचमहाभूतांची सूक्ष्म अवस्था जी आहे त्याला तन्मात्रा असं म्हणतात. जी पंचमहाभूत आपल्याला स्पष्ट आणि स्थूल स्वरूपामध्ये दिसतात ती सूक्ष्म स्वरूपामध्ये तन्मात्र स्वरूपामध्ये असतात. तेव्हा या तन्मात्रा ज्या आहेत, या तन्मात्रांवर विभूती पुरुष किंवा अवतार पुरुष जो असतो त्यांच्या अस्तित्वामुळे तिथल्या तन्मात्रा बदललेल्या असतात. त्यामुळे त्यांचा प्रभाव हा तन्मात्रांच्या मार्फत तिथे राहतो. शेवटी आपण जे आहोत, आपलं मन, अंतःकरण सुद्धा हे सगळंच जड आहे, आणि जे जे जड आहे ते पंचमहाभौतिक आहे. अहम नच भूत संगातः अशी प्रार्थना आहे, प्रातस्मरामी, सकाळची प्रार्थना शंकराचार्यांची जी आहे त्याच्यामध्ये ते हा भूतसंघ आहे. आपण भूतसंघ, पंचमहाभूतांनी, अष्टधा प्रकृती आहे, पंचमहाभूतांनी बनलेलो आहोत. तेव्हा यांची जी आई आहे तन्मात्रा, तिच्यावरच प्रत्यक्ष चैतन्य स्वरूप असणाऱ्या, भगवंत स्वरूप असणाऱ्या जेव्हा अवतारांचा परिणाम होतो तेव्हा तिला तो परिणाम झेलावा लागतो आणि तो बराच काळ तिथे राहतो. म्हणून त्या तन्मात्रांच्या प्रभावामध्ये जो कोणी जातो, आपण पंचमहाभूतात्मक आहोत, तिथल्या तन्मात्रांचा परिणाम
आपल्यावर निश्चितच होतो, कारण आपण मूल आहोत, तन्मात्रा आई आहे. म्हणून ज्या ज्या तीर्थक्षेत्रामध्ये आपण जातो, कळत न कळत तिचा आपल्यावर झालेला परिणाम आपल्याला न कळण्याचं कारण आपल्या अंतःकरणामध्ये असणारे दोष आहेत. पण ज्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे त्यांना मात्र हे परिणाम सुस्पष्ट जाणवतात. म्हणूनच ध्यानासाठी बहुतेक वेळेला अशी जागा निवडली जाते जिथे तन्मात्रांचा प्रभाव पूर्वी गेलेल्या महात्म्यांमुळे अतिशय चांगल्या प्रकारामध्ये आहे. म्हणून नाथपंथी योगी दर 3 महिन्यांनी 2 महिन्यांनी पौर्णिमा किंवा अमावस्येला भेटतात, ध्यानासाठी एकत्र येतात. त्या जागा ज्या ठरलेल्या आहेत, उदाहरणार्थ त्र्यंबकेश्वर, हिमालयाचा पायथा, या जागा त्या ठिकाणी अगोदर तपस्या केलेल्या तपस्वींमुळे तन्मात्रांनी पुनीत झालेले आहेत. आणि म्हणून ज्याचं चित्त शुद्ध असतं तो तिकडं आकर्षित होतो. आपण पाहिलं असेल, बहुतेक सगळ्यांनी मग परिव्राजक व्रत घेताना सगळे हिमालयाकडे जातात. असं का? तर तिथं असणाऱ्या तन्मात्रांचा जो प्रभाव आहे तो त्या अशा पुण्यात्म्यांना खेचून आणतो. मग आपल्यासारख्या ज्यांचं अंतःकरण शुद्ध नाही त्यांनी काय करायचं, तर त्या अंतःकरण शुद्धीला चढावा मिळेल, ती अवस्था त्याच्यामध्ये होणारे जे स्थित्यंतर आहे ते लवकर होईल, हा फायदा आपल्याला तीर्थक्षेत्रांनी मिळतो. म्हणून तीर्थक्षेत्राला जावं. पण तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर अंतःकरणामध्ये जर मलिन विचार असतील तर तो प्रभाव मात्र जवळजवळ नसल्यासारखा होऊन जातो. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये का होईना, तीर्थक्षेत्रासमोर का होईना, त्या काळामध्ये मन अत्यंत पवित्र ठेवावं असा संकेत आहे शास्त्राचा. हरिओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. अजून प्रश्न नसतील तर आपण इथे आज थांबणार आहोत आणि पुनश्च भेटूया पुढच्या रविवारी. जय श्रीराम. धन्यवाद डॉक्टर साहेब. जय श्रीराम. हरिओम.